नमस्कार. मी ज्ञानेश्वर शंकपाळ पाटील, नाशिक. मित्रांनो, आज मी फेसबुकला जागरी प्लांटच्या संदर्भात एक पोस्ट केलेली आहे. तर आता परिस्थिती अशी आहे, मला असं सांगावंसं वाटतं, ती पोस्ट करण्याचा पाठीमागचा उद्देश आपला हा आहे की आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये जर आपल्याला उद्योग करायचा असेल तर त्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. तर आपण आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी अभ्यास करा. मी फक्त आपल्यापर्यंत ते पोचवण्याचं काम करत आहे. मी फक्त एक माध्यम आहे. आमचे एक मित्र आहेत, त्यांनी मला ही पोस्ट फॉरवर्ड केली आणि त्यांच्याशी माझं बोलणं झालं, कारण आमचं उद्योगाच्या संदर्भात जे सातत्याने बोलणं होत असतं त्या संदर्भातून त्यांनी मला ही पोस्ट पाठवली आणि मी ती माझ्या फेसबुक पोस्टला पोस्ट केली. तर फेसबुक पेजला पोस्ट केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की हा जो जागरी प्लांट आहे, तर जळगाव धुळं हा असा एरिया आहे की ज्या ठिकाणी ऊसाचे जे कारखाने आहेत तर ते जवळपास पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. काही कारखाने बंद आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये जळगाव, धुळं, शिरपूर अशा भागामध्ये ऊसाची प्रचंड स्वरूपाची लागवड आहे आणि त्यांना ऊस हा इतर ठिकाणी द्यावा लागतो. तर अशा ठिकाणी जे काही बेरोजगार युवक असतील किंवा जे शेतकरी परेशान असतील, तर त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण छोटे छोटे जागरी प्लांट जर लावले तर नक्कीच या संकटातून आपली सुटका होऊ शकते. आता हा जो प्लांट आहे हा जवळपास म्हणजे 100 ते 150 टन कॅपॅसिटीचा जागरी प्लांट आहे. जागरी प्लांट म्हणजे गुळाचा प्रोजेक्ट, गुड कारखाना. आता मी जी पोस्ट केली आहे, तर हा जो 100 ते 150 टनाचा जो कॅपॅसिटीचा जो जागरी प्लांट आहे, त्यामध्ये सविस्तरपणे त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजे कुठली कुठली मशिनरी असेल ती सगळी मी त्या ठिकाणी पोस्ट केलेली आहेच. तर मी तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये काही सांगण्याचा प्रयत्न करतो. तर त्या ठिकाणी 3 मिल रोलर प्लस 9 रोलर प्लस 3 अंडरफील्ड रोलर. त्याच्यानंतर मिल साईज ती आहे 12 बाय 14 इंची आणि 25 HP मोटर प्लॅनेटरी गिअरबॉक्स सहित आहे. त्याच्यानंतर हायड्रोलिक ऑइल प्रेशर मिल आहे. ओके. त्याच्यानंतर 3 इंटर रॅक कॅरियर आहेत, 1 केन कॅरियर आहे, ज्यूस फिल्टर आहे, त्याच्यानंतर व्हायब्रेटर स्क्रीन आहे, 2 केन कटर आहेत, 1 HP ज्यूस मोटर आहे. आता हा जो प्लांट ज्या ठिकाणी होता, तर त्या ऑनरचं असं म्हणणं होतं की साधारणतः सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये त्यांना गुळाचा जो उतारा होता तो साधारणतः एका टनाला 120 ते 130 प्रति टन त्यांना तो रिकव्हरी त्या ठिकाणी मिळायची. म्हणजे हे कधी सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये 120 ते 130 टन. आणि डिसेंबर ते मार्चमध्ये त्यांना जवळपास एका टनाला 150 ते 160 गुळाची प्रति टन रिकव्हरी मिळायची. आता मी शुगर इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच वर्षापासून काम करत आहे, तर काही ठळक गोष्टी मी आपणाला त्या माध्यमातून सांगू इच्छितो की 1 टन ऊसामध्ये जवळपास 130 ते 140 kg गुळ बनतो. पण हे डिपेंड करतं ऊसाच्या जातीवर, ऊसाच्या रिकव्हरीवर. 1 टन ऊसामध्ये जवळपास 280 kg बगॅस बनतो. बगॅस म्हणजे भुसा. 1 टन ऊसामध्ये जवळपास 1 टन ज्यूस बनतं बाय 100% ऑन केन. ओके. त्याच्यानंतर 1 टन ऊसामध्ये जवळपास 40 kg मोलॅसेस बनतं. 1 टन ऊसामध्ये जवळपास 40 ते 45 kg प्रेसमड बनते. आता ऊसाची जी रिकव्हरी आहे ती आपण तिकडे सांगली, सातारा, कोल्हापूरकडे जर गेलात तर तिकडे साधारणतः ही 11.5 ते 12.5% त्या ठिकाणी रिकव्हरी मिळते. म्हणजे त्या ठिकाणी
जरा जास्त रिकव्हरी मिळते. मग ते ऊसाची वेगवेगळ्या जाती असतील किंवा त्या पद्धतीचं त्या ठिकाणचं मॅनेजमेंट असेल किंवा ते एन्व्हायरमेंट त्याला अनुकूल असेल, व्हॉट एव्हर रिझन जे पण काय असेल, परंतु तिकडे सांगली आणि साताऱ्याला चांगल्या प्रकारची रिकव्हरी त्या ठिकाणी मिळते. तेच आपण जर पुण्या साईडला गेलात तर तिकडे साधारणतः 10 ते 11.5% रिकव्हरी मिळते. मग आता ऊसाचे जे रेट्स आहेत ते व्हेरिएबल आहेत, त्या रिकव्हरीवर पण डिपेंड करतात. जसं इकडे आपण गेलात ना सांगली सातारा, आता मी एक उदाहरण म्हणून सांगतो, तिकडे 4,000 प्रति टन ऊस असेल. तेच आपण पुण्याकडे गेलात तर 3,000-3,500 प्रति टन असेल. तेच आपण धुळं जळगावला आलात तर तोच ऊस जो असेल समजा तुमचा, तर त्या ठिकाणी 10% रिकव्हरी मिळते आणि मग तो 2,500-3,000 प्रति टन अशा पद्धतीने असू शकतो. ते डिपेंड करतं आहे साखर कारखाने कसे रेट देतात आणि त्या एफ आर पीनुसार सुद्धा आपल्याला भविष्यात ते रेट द्यावे लागतील. याची आपल्याला सर्वप्रथम आपल्याला याचा अभ्यास करावा लागेल. आणि हा जो प्लांट आहे हा जर आपण नवीन घेतला तर या प्लांटची 2020ची जी किंमत आहे पहिल्या महिन्यात 2020ला या प्लांटची किंमत किती होती? जवळपास 70 लाख अधिक 18% GST असे एकूण किती होतात? 82.60 लाख, म्हणजे 82,60,000. ओके. आता हा प्लांट सेकंड हँड असल्यामुळे माझं त्या ऑनरशी बोलणं झालं तर याच्यामध्ये काहीतरी निगोशिएशन होणार आणि साधारणतः त्यांची 45 लाखपर्यंत देण्याची इच्छा आहे. आता राहिला प्रश्न, हा जो प्लांट आहे हा फक्त मिल सेक्शन आहे, याच्यामध्ये बॉइलिंग हाऊस नाही. बॉइलिंग हाऊस वगैरे हा वेगळा खर्च येईल. परंतु मी आपल्याला असं सजेस्ट करेल की मिलमधून ऊस आपण क्रशिंग केल्यानंतर 100% त्या ठिकाणी आपल्याला क्रशिंग जर त्या ठिकाणी झालं तर आपण त्या ठिकाणी ट्रॅडिशनल जागरी प्लांटकडे जर आपण वळालो तर त्यामध्ये आपला खूप फायदा होणार आहे. कारण हल्ली ट्रॅडिशनल जे जागरी प्लांट आहेत त्याला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण जे गुळाची क्वालिटी जी असते तर ती ट्रॅडिशनलच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे निघते आणि त्याची चव पण चांगली असते. शरीराला तो गुळ उपायकारक आहेच आहे, तो काही प्रश्नच नाही. तर त्यासाठी तुम्हाला तो एक वेगळा खर्च येईल. म्हणजे हा जर तुम्ही प्लांट घेतला तर साधारणतः 40 लाख रुपयापर्यंत 45 लाख रुपयापर्यंत जर हा गेला तर त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कढईचा खर्च हा वेगळा येणार आहे. तर समजा तुम्ही 4 कढई घेतली तर मग आपण समजा SS ची जर कढई घेतली तर साधारणतः एक कढईची किंमत लाखभर रुपये असते. 4 घेतल्या तर जवळपास 4 लाख रुपये. त्याच्यानंतर काही ब्रिक्स लागतील ते कन्स्ट्रक्शनसाठी, चिमणी त्या ठिकाणी बनवावी लागते. तर तो ॲप्रॉक्सिमेट तो 10 लाख रुपये खर्च पकडून आपण चला, म्हणजे 45 प्लस 10 55 लाख. आणि हे फक्त ही मशिनरीची कॉस्ट आणि कन्स्ट्रक्शनची कॉस्ट झाली. आता शेड वगैरे हे ते तुम्ही बघणार, म्हणजे ज्याला पण हा प्लांट लावायचा असेल तर तो शेड वगैरे हा जमीन आणि शेड इलेक्ट्रिसिटी हा वेगळा पार्ट आला त्यामध्ये. तर हा प्लांट 100 ते 150 टनाचा आहे. आणि असं समजूया आपण 45 प्लस 10 लाख प्लस अजून 10 लाख शेड वगैरे इलेक्ट्रिसिटी हे सगळं त्याच्यामध्ये आलं, म्हणजे 55-60-65 लाखापर्यंत हा प्लांट चालू होऊ शकतो. परंतु याची खासियत एक आहे की साधारणतः आपण 50 टन जरी क्रशिंग केलं ना तर एका टनामध्ये जवळपास आपल्याला ॲप्रॉक्सिमेट 300 रुपये जरी राहिले तरी एका दिवसाला तुम्हाला 15,000 रुपये प्रॉफिट होतो. आता राहिला प्रश्न हा, एकटा माणूस जर हे करू शकत नसेल तर काही समविचारी लोक एकत्र या आणि आपल्या भागामध्ये खरोखर आपल्याला जर उद्योजक व्हायची इच्छा असेल तर आपल्याला मेहनत ही घ्यावी लागेल. या ठिकाणी आपणच कामगार आणि आपणच उद्योजक अशा पद्धतीची संकल्पना जर आपल्याला राबवायची असेल तर ही खूप मोठी संधी या माध्यमातून आता आलेली आहे. तर आपण जे सुशिक्षित बेरोजगार आहेत किंवा जे शेतकरी त्रस्त आहेत की आमच्या ऊसाला भाव मिळत नाही, FRP प्रमाणे भाव मिळत नाही किंवा ऊसाचं
वय झालं तरी तो ऊस नेऊ शकत नाही, कारण परिस्थिती इतकी भयंकर आहे की ऊसाची लागवड प्रचंड स्वरूपाची आहे. आणि साखर कारखान्यामध्ये काय असतं माहिती आहे का, साखर कारखाना आपण बघतो की ऊस रिकव्हरीचा आहे का नाही, कारण त्यांनाही परवडलं पाहिजे. कारण एका टनामध्ये जर त्यांना चांगली रिकव्हरी मिळाली 12-13ची तर ते त्यांना परवडतं, पण 10ची रिकव्हरी मिळाली तर परिणामी साखर कारखाने यामुळे सुद्धा तोट्यात जातात. म्हणजे हे सुद्धा टेक्निकल जे काही कारणं आहेत हे सुद्धा तोट्यात जायला कारणीभूत असतात. आणि म्हणून मग अशा पद्धतीने जर तुम्ही त्रस्त असाल, शेतकरी बांधवांना मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आत्महत्या वगैरे जे आपण करतो ना, त्यापेक्षा असं काहीतरी करा की आपण स्वतः उद्योजक व्हा आणि 5-7 लोक मिळून हा प्लांट लावा आणि आपलाच ऊस, म्हणजे आपण आपल्या शेतात जे पिकतं त्यावर प्रक्रिया करणारा उद्योग हा आहेच. तुम्ही ऊस जर लावला तर त्यावर प्रक्रिया करणं म्हणजे तुम्हाला तुमच्या ऊसाला चांगला रेट मिळू शकतो. त्यापासून जो बगॅस निर्माण होतो त्या बगॅसला पण मार्केटमध्ये चांगल्या प्रकारची मागणी आहे. प्रेसमड जे निघते ती पण वाया जाणारी नाही आहे. प्रेसमडसुद्धा शेतात खत म्हणून त्याचा उपयोग होतो. म्हणजे हे सगळं फायदेशीर आहे, तर आपल्याला फार जास्त चिंता करण्याची गरज नाही. आता आपण त्या ऑनरशी डायरेक्ट संपर्क साधू शकता, त्या ठिकाणी नंबर दिलेला आहे. आपण डायरेक्ट त्या ठिकाणी बोलू शकतात आणि आपल्या पद्धतीने काय तुम्हाला रेट्स ठरवायचे असतील तशा पद्धतीचे तुम्ही त्या ठिकाणी बोलू शकतात अगदी. पण मी मध्यंतरी शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या संदर्भात जे व्हिडिओ टाकले होते, तर माझ्या मित्रांशी बोलणं होत असतं की बाबा रे, ब्रिकेटचा प्लांट असेल, जागरी प्लांट असेल, ऑइल मिल असेल, डाळ मिल असेल, कॅटल फीडचा काही उद्योग असतील, या संदर्भात आपण इथून पुढं पण खूप चर्चा या माध्यमातून करणार आहे. आणि अशा पद्धतीचे उद्योग आपल्या भागामध्ये कसे येतील यावर आपण अभ्यास करत आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागामध्ये आपणच कामगार आणि आपणच उद्योजक अशा पद्धतीची संकल्पना आपण भविष्यात राबवणार आहोत. आणि या माध्यमातून आपला भागाचा आपल्याला विकास भविष्यात करायचा आहे. त्यामुळे सगळ्यांना आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायचं आहे, त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोतच. तर बघा, जे मला विचारत होते काही सुशिक्षित बेरोजगार जे आमचे मित्र होते, तर बघा ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. समजा 60-70 लाख जर खर्च येत असेल तर 10-10 लाख रुपये जर टाकले तर फार काही 10 लाख काही फार मोठी गोष्ट नाही आहे, परंतु तुम्ही उद्योजक बनू शकतात. हा एक खूप मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा आपल्याला जमतं आहे का ते. अजून पुढच्या वेळेस मी कुठला तरी नवीन टॉपिक घेऊन येणारच, परंतु शेतकऱ्यांना मी एवढं सांगतो की आपण आता घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही. जर तुमचा ऊस असा पडलेला असेल तर तुम्ही त्यावर प्रक्रिया करून चांगल्या प्रकारचा गूळ निर्माण करून आपल्याच भागामध्ये त्याला आपण जर विकला तर अजून जास्त आपल्याला त्या प्रॉफिट मिळू शकतो. म्हणजे प्रति टन जर 300 रुपये प्रॉफिट मिळत असेल आणि तुम्ही आपल्या भागात जर तो गूळ जर विकला तर 500, 600, 700 रुपये प्रति टन तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. हे तुमच्यावर डिपेंड करतं. म्हणजे आपल्याला स्वतःला मार्केटिंग करायला सुद्धा लागणार आहे भविष्यात, तर आणि तरच आपण करू शकतो. तर मी आपला बराच वेळ घेतला. बघा जमतंय का. अजून काही नवीन गोष्टी घेऊन मी आपल्या समोर पुन्हा येणार. कळत न कळत माझ्याकडनं काही चुकीचं बोललं गेलं असेल तर क्षमा असावी. धन्यवाद.